आनंदाने बिछाई तयार केली आणि भगवान बुद्ध त्यावर आता जाऊन पोहोचलेले आहेत। भाग तिसरा पाहत असताना महापरिनिर्वाण आहे। वारसाची या ठिकाणी नियुक्ती पाहत असताना भगवान बुद्ध धनुर्धारी नामक शाक्य कुटुंबाच्या आम्रवनात उपस्थित होते आणि त्यावेळी पावामध्ये नुकतेच निगटनाथ पुत्राचे अर्थातच महावीरांचे देहवासन झाले होते। म्हणजे नुकतंच या ठिकाणी जे निगटनाथ पंथीय अर्थातच महावीर जे आहेत, भगवान महावीर आपण म्हणतो जैन धर्माचे तीर्थकर आहेत आणि यांचं या ठिकाणी नुकतंच जे आहे देहवासन झालेलं आहे। त्यांच्या या मृत्यूनंतर निगटियात दुही होऊन भांडणे या ठिकाणी सुरू झाली होती आणि त्यांचे दोन पक्ष आपापसात झगडताना एकमेकांना या वाघबाणांची घायाळ करीत होती। म्हणजे एकमेकांना ती घायाळ सुद्धा करत होती की त्यांचे दोन पक्ष या ठिकाणी महावीर गेल्यानंतर त्यांचे दोन पक्ष या ठिकाणी काय झाले होते, निर्माण झाले होते। सामनेर चुंद पावामध्ये वर्षावास संपून स्थविर आनंदास भेटण्यासाठी आला आणि स्थविर आनंद भेटण्यासाठी आला असताना तो बोलला ते निगटनाथ पुत्राचे नुकतेच या ठिकाणी पावा येथे देहवासन झाले आहे आणि त्यांच्या मृत्यूनंतर निगटियात दुही माजरी असून ते आपापसात झगडत आहेत, भांडणे करत आहेत आणि परस्परांना वाघबाणांची घायाळ करीत आहेत। म्हणजे जे काही बाण आहेत त्यावेळेस बाणांनी जास्त तीर मारला जायचा आणि ते घायाळ करीत आहेत। याचे कारण जे आहे त्यांना कोणीच रक्षा करता नाही। त्यावर स्थविर आनंद म्हणाला ही महत्त्वाची हकीकत भगवान बुद्धांना सांगणे इष्ट आहे आणि आपण त्यांच्याकडे जाऊन आणि त्यांना ती कथन ही बाब करूया। ठीक आहे महाशय, चुंद बोलला आणि त्यावर आनंद आणि चुंद बुद्धांपाशी गेले आणि त्यांना अभिवादन करून निगटनाथांची हकीकत कथन केली व आपला वारसा नियुक्त करण्याची त्यांना या ठिकाणी मात्र विनंती केली। चुंदाचे निवेदन ऐकून भगवान बुद्ध म्हणाले, चुंद विचार कर की जगात एक आश्चर्य निर्माण होतो आणि अरहंत सम्यक संबुद्ध तो आपल्या सदधर्माचा सुयोग्य प्रसार करतो जो शांतीदायक, प्रभावी, मार्गदर्शक, सुबोध असा आहे। पण त्याचे शिष्य मात्र धर्मज्ञानात प्रगत झालेले नाहीत आणि त्यांच्या निधनानंतर तो धर्म त्याचे रक्षण करण्यास मात्र असमर्थ ठरतो आणि अशा आचार्याचे निधन त्याच्या शिष्यांना दुःखदायक आणि त्यांच्या धर्मालाही कसं आहे ते विधायक ठरते, म्हणजे विघातकच ठरत आहे। पण चुंद जगात एक अरहंत व सम्यक संबुद्ध आचार्य निर्माण झाला आहे, त्याने आपल्या धर्माचा सुयोग्य सुबोध प्रचार केला आहे। त्यांचा सदधर्म जो आहे हा त्यांचा सदधम्म प्रभावशाली मार्गदर्शक असून शांतीदायक आहे। ज्याचे शिष्य सदधम्मित पारंगत आहेत, म्हणजे सदधम्मामध्ये पारंगत आहेत, असा तो सदधम्म त्या शिष्यांना उच्चतर जीवनाचे सम्यक स्वरूप दर्शवित असताना त्या आचार्याचं देहावसन होते। अशा आचार्याचे निधन शिष्यांना दुःखदायक होत नाही, मग वारसाची गरज कुठे भासते। दुसऱ्या एका प्रसंगी आनंदाने पुन्हा तोच प्रश्न काढल्यानंतर बुद्ध म्हणाले, आनंदा, माझ्या धम्माबाबत त्यांचे एकमत नाही असे दोन भिक्खू तरी तुला आढळले आहेत का? म्हणजे मी जो काही या ठिकाणी धम्म सांगितलेला आहे आणि माझ्या धम्माबाबत ज्यांचे एकमत नाही असे निदान दोन तरी भिक्खू आहेत का? तुला नेमके ते आढळलेत का? आणि मग आनंद म्हणतो, नाही भगवंत, पण आज जे भगवंतांच्या निकट आहेत ते भगवंताच्या मृत्यूनंतर कदाचित विनयाबाबत, संघाच्या नियमाबाबत वाद निर्माण करण्याचा संभव आहे आणि असला वाद सर्वांच्या दुःखाला कारणीभूत होऊ
शकतो. आनंद, विनयाबाबत भिक्खूंच्या या नियमाबाबतचे वाद क्षुल्लक ठरतात, पण भिक्खू संघात धम्माबद्दल जर वाद निर्माण झाले तर ते मात्र चिंतादायक होईल. कारण विनय जे आहेत, नियम जे आहेत, या नियमनाबाबत या विनयाबाबत वाद जरी झाले तर ते क्षुल्लक आहेत, परंतु जर धम्माबद्दल जर वाद निर्माण झाले तर ते मात्र कसं आहे, तर ते चिंताजनक होईल, चिंतादायक आहे. धम्मासंबंधीचे वादविवाद हुकुमशहा मिटू शकत नाही. वारस जर हुकुमशहासारखा वागणारा नसेल तर तो काय करू शकणार. या धम्मसंबंधीचे वादविवाद हुकुमशहा मिटू शकणार नाही. कोणत्याही वादाबाबत संघच निर्णय घेऊ शकेल. संघाने एकत्र येऊन एकमत होईपर्यंत विचार विनिमय केला पाहिजे आणि एकदा निर्णय झाल्यानंतर त्याने परिपूर्ण त्याचे पालन केले पाहिजे. वादाचा निर्णय बहुमताने व्हायला पाहिजे. वारसाची नियुक्ती हा त्यावर उपाय होऊ शकत नाही. आणि जर वारसाची नियुक्ती केली तर वारसा जो आहे एखादा हुकुमशहावाने जर वागला तर या ठिकाणी कशालाही महत्त्व राहणार नाही. आणि म्हणून जो हे भिक्खू आहे, जो भिक्खूंचा संघ आहे, आणि या भिक्खूंचा संघ जो संघ निर्णय घेईल, म्हणजे जो संघ निर्णय घेईल, या संघाने एकत्र येऊन एकमताने विचार केल्यानंतर विचार केला पाहिजे. आणि एकदा जर या संघाने निर्णय घेतला तर त्याने परिपूर्ण त्या नियमानाचे पालन केले पाहिजे. आता अंतिम जी धम्मदीक्षा या ठिकाणी आहे, ही अंतिम धम्मदीक्षा पाहत असताना त्या समयी सुभद्र नावाचा परिवारजक जो आहे कुशीनगर येथे राहत होता. आणि कुशीनारा येथे राहत असताना सुभद्र परिवारजकाच्या कानावर लोकवार्ता अशी पडली. ते असे म्हणतात की आज रात्रीच्या अखेरच्या पहरी गौतम बुद्धाचे परिनिर्वाण होणार आहे. तेव्हा सुभद्र परिवारजकाच्या मनात आले की काही वयोवृद्ध गुरु आणि शिष्य परिवारजकांना असे म्हणतात की मी ऐकले आहे, मी जगात अरहंत सम्यक संबुद्ध असे तथागत वारंवार निर्माण होतच नाहीत. आणि आज रात्रीच्या अखेरच्या पहरी श्रमण गौतमाचे परिनिर्वाण होणार आहे. माझ्या मनात एक संदेह उत्पन्न झाला आहे आणि श्रमण गौतमाबद्दल मला खात्री वाटते की ते मला आपला उपदेश देतील, जेणेकरून माझ्या संदेहाचे निराकरण होईल. सुभद्र परिवारजक उपमार्गाने मल्लाच्या शालवनात गेला आणि तेथे स्थवीर आनंद सुद्धा होता. सुभद्र त्याला म्हणाला, स्थवीर आनंद, मला श्रमण गौतमाचे दर्शन होईल काय? त्याचे शब्द ऐकून स्थवीर आनंद त्याला म्हणाला, पुरे पुरे सुभद्र पुरे. तथागतांना आता मुळीच त्रास देता कामा नये, ते फार थकून गेले आहेत. सुभद्र परिवारजकाने दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा आनंदाला तीच विनंती केली. स्थवीर आनंदाने दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा सुद्धा तीच जे उत्तर दिले. आणि सुभद्र परिवारजकाने स्थवीर आनंदाच्या चाललेला हा जो काही संवाद आहे तो तथागतांनी मात्र ऐकला. त्यांनी आनंदाला हाक मारून म्हटले, आनंद, सुभद्राला अडवू नकोस. सुभद्राला तथागताचे दर्शन घेण्याची अनुमती असावी. सुभद्राला जे काही माझ्यापाशी मागायचे असेल ते त्याला ज्ञानासाठी हवे असेल, मला त्रास देण्याच्या इच्छेने नव्हे. आणि जे उत्तरादाखल मी सांगेन तो ते तात्काळ त्याला समजू शकेल, तो समजेल. तेव्हा स्थवीर आनंद त्या परिवारजकाला म्हणाला, सुभद्रा, आत प्रवेश कर, तथागतांची तुला परवानगी आहे. तेव्हा सुभद्र परिवारजक तथागतांच्या समीप गेला आणि त्यांना अभिवादन करून कुशल वर्तमानाने बोलणे झाल्यानंतर तो एका बाजूला जाऊन बसला. आणि बसल्यावर तथागतांना तो उद्देशून म्हणाला, श्रमण गौतम, ज्या अनुयायी आहेत आणि श्रोते आहेत, जे प्रसिद्धही आहेत, जे गणाचार्य आहेत, जे पथसंस्थापक आहेत, ज्यांना जनता धर्मात्मा मानित आली आहे, असे श्रमण आणि ब्राह्मण, पूर्ण कश्यप, मख्खली गोशार
अजित केशकंबल, पकुच्च कंचायन, संजय वेटलीपुत्त, तसेच निघटनाथ पुत्त अर्थातच महावीर, या सर्वांना ते म्हणतात तसे आपल्याला आपणच सत्यज्ञान प्राप्त झाले आहे की नाही, की काहींना झाले आहे आणि काहींना झाले नाही, असा प्रश्न या ठिकाणी सुभद्र विचारतो. सुभद्र, काहींना ज्ञान प्राप्त झाले की काहींना झाले नाही, ह्या असल्या गोष्टीत तू पडू नको. मी तुला धर्मोपदेश करतो, तो धर्मोपदेश तू नीट ऐक, ध्यान देऊन श्रवण कर आणि लक्ष दे, मी सांगतो. भगवान फार चांगले आहे असे बोलून सुभद्र परिव्राजकाने भगवान बुद्धाकडे एकाग्रतेने ध्यान दिले आणि त्यावर बुद्ध जे आहेत आता बोलले. सुभद्र, ज्या धम्ममतामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग नाही त्यात श्रमण असू शकत नाही. ज्या धम्ममतात आर्य अष्टांगिक मार्ग आहे त्यात श्रमणही असतो. सुभद्र, माझ्या धम्माबाबत आर्य अष्टांगिक मार्ग आहे, माझा जो धम्म आहे आणि माझ्या या धम्माबाबत माझ्या या धम्ममतात आर्य अष्टांगी मार्ग आहे आणि म्हणून या धम्मात श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी, अरहंत असे 4 प्रकारचे श्रमण आहेत. दुसऱ्या धम्ममतात श्रमणाचा अभाव आहे. पण सुभद्र, जर या धम्ममताच्या अनुयायांनी सम्यक जीवन व्यतीत केले तर या जगात अहर्ताचा अभाव कधीच आढळणार नाही. कसं आढळणार नाही? तर ज्यांनी या ठिकाणी आपलं जीवन सम्यक जीवन व्यतीत केलं. आता सम्यक जीवन म्हटलं की सगळे या ठिकाणी मार्ग येतात. हे सम्यक जीवन व्यतीत केले तर या जगात अहर्ताचा अभाव कधीच आढळणार नाही. मी 29 वर्षाचा असताना सत्याच्या शोधासाठी बाहेर पडलो. सुभद्र, सदधम्माचा पक्ष स्वीकारण्याला आता 50हून अधिक वर्ष होऊन गेली असतील. तथागतांनी असे सांगितल्यावर सुभद्र परिव्राजक बोलला, आपल्या मुखीचे हे शब्द अत्युत्कृष्ट आहेत, खरोखरच अत्यंत उत्कृष्ट आहेत. असे कोणी फेकून दिल्याची प्रतिष्ठापना करावी किंवा झाकलेले खुले करावे किंवा मार्गभ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा किंवा अंधारामध्ये दीप प्रज्वलित करावा की जेणेकरून नेत्र असलेल्याला दिसावे. तसे मला तथागतांनी सत्याचे ज्ञान करून दिले आणि म्हणून बुद्ध, धम्म आणि संघाचा आश्रय स्वीकारतो. सुभद्र, ज्याने पूर्वी दुसऱ्या धम्माची दीक्षा घेतली असेल त्याचा जर संघात प्रवेश करण्याची इच्छा असेल तर त्याला 4 महिने प्रतीक्षा करणे प्राप्त आहे. जर तसा दंडकच असेल तर मीही 4 महिने प्रतीक्षा करेल असं सुभद्र या ठिकाणी म्हणतो. पण तथागत म्हटलेले आहेत, माणसातही फरक असतो, हे मी मान्य करतो. असे म्हणून त्यांनी आनंदाला हाक मारली व बोलले, आनंदा, सुभद्राला आत्ताच संघात दाखल करून घे. बरे, जशी आपली आज्ञा, असे बोलून आनंदाने त्या ठिकाणी संमती दर्शवली. आनंद, महाभाग्यवान, तुम्हाला स्वतः तथागतांनी धर्मजलायाचे चिंतन करून दीक्षा दिली व भिक्खू संघात शिष्यत्व प्रदान केले. सुभद्र, तुझ्या बाबतीतही तसेच झाले आहे. आनंदाची स्तुती जो आहे सुभद्र करतो आणि मग आनंद म्हणतात की सुभद्र, तुझ्या बाबतीतही तसेच झाले आहे. स्थवीर आनंद म्हणाला आणि अशा रीतीने तथागतांच्या अनुज्ञेने सुभद्र परिव्राजकाला भिक्खू संघात स्वीकार करण्यात आले आणि ज्याला स्वतः तथागतांनी दीक्षा दिली असा तोच अखेरचा या ठिकाणी श्रावक होतो आणि अशा या सुभद्र श्रावकाला, या सुभद्राला या ठिकाणी भगवंताने मात्र
अंतिम धम्म दीक्षा दिलेली आहे। अशा या सुभद्राला आपण त्रिवार साधुवार देऊया। साधू साधू साधू।